आता सगळे विधी मी पूर्ण केलेले आहेत. सगळं व्यवस्थित होऊ दे. अण्णा अण्णा मी तुमच्या पाया पडतो अण्णा. मला माफ करा. मी तोंड वार करून आता बोलणार नाही. खरंच तुम्हाला सांगतो अण्णा. माझी तिकडे बायको आहे हो. माझी वाट बघते. मला बाळ होणार आहे. मला त्याला बघायचं अण्णा. तुम्ही म्हणत असाल ना तर मी इकडून निघून जातो. परत इकडे येणार नाही. शपथ. तुमची शपथ. माझी शपथ. मला जगायचं हो अण्णा. अण्णा मला माझ्या बाळासाठी जगायचं आहे अण्णा. उठ. अण्णा 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 हे का अण्णा हे अण्णा सांभाळून अण्णा असं का हो हो तुम्हाला आहे. अरे अजून इलो नाही रे. आहे बसा बघूया. आहे सर 100 फिर्यो तरी झाली असतील तुमची. हाय ना थैनी थाय ना. होय अगो भीती वाटतं गो. आता ह्या सगळं उरकला ना की भाऊजींना सांगून घरात गृहशांती करून घेतलंय. काय करूचा ना ता कर. पण आता हैसर शांत बस. अरे कसा शांत बसतले. जवसर माधव येऊक नाही ना तवसर चैन नाही पडूची. त्याच्यात हे त्याच्या वांगडा गेले असत. आता ह्यांका जाऊचा होता ना तर जायचा. बंदूक किती न्यायची. बघलंस ना माधव किती भ्यालो होतो. एक तर ह्यांचा त्याच्याशी पटना नाही आणि गेले ते असे. आता ना देवळात भुतूर जाऊ दे नको म्हणजे मिळवला. नाहीतर काहीतरी एकाचं दोन होईत रे. आहे. या या सावकाश या अण्णा. या सावकाश अण्णा. आपण घरी आलोय. अरे काय या काय नाही. जितो परत इलय ना बाजूक राह. माधवा काय आहे या. काही झालेलं नाही. झालं ना विधी पूर्ण. आणि दुधाचा हंड घेऊन गेलेला तो खाया. अरे देवा. ह्या सगळ्या भानगडीमध्ये तो तिथेच राहिला ना. ता मरान दे. पण आता ह्या काय झालेला. काहीही झालेलं नाहीये. बघ बंदूक किती घेऊन गेले होते अण्णा. भाऊजीनू आता काय झाला तर सांगशाल. मी आणि अण्णा इथून निघालो. पण मला एक कळत नव्हतं की अण्णांनी सोबत बंदूक का घेतली. त्यांच्या मनात माझ्याबद्दलचा जो राग होता तो त्यांना काढायचा होता. माधवा काय बोलतोस या. हो. मी डोक्यावर हांडा घेऊन रस्त्यातून चालत निघालो. मनात भीती. अण्णांनी रस्त्यातच मला. अरे असा काहीतरी बोलू नको रे. अगं ज्या माणसाने माझ्या जितेपणीच माझं श्राद्ध घातलंय त्याला माझ्या मरणाचं काय ग. पण असं काही झालं नाही हे माझं सुदैव. मी देवळात गेलो. दूध पिंडीवर सोडलं आणि बाहेर आलो तर अण्णा बंदूक माझ्यावर रोखून उभे होते. मी त्यांचाच मुलगा. मी त्यांच्या असा समोर गेलो
आणि म्हटलं घाला गोळी. तशी हळूहळू त्यांची बंदूक खाली आली, पण मी डोळ्यात डोळे घालून नजरेला नजर भिडवून होतो. नाही झाली त्यांची हिंमत, आणि मग बंदूक हळू हातातून काढून घेतली आणि मग त्यांना इथवर घेऊन आलो. बरा झाला रे बाबा, सुखरूप परत येलस. बरं आता ती बंदूक ना वर त्यांच्या खोलीत नेऊन ठेव. दत्ता, ही बंदूक जरा अण्णांच्या खोलीत ठेवून येतोस. मला ते नाही नको, मी जातो. बरा हे बघा, झोपूक जा. अरे रात झाली, हा जा, जागरण नको, जावा. काय करणार माका तू? चिंदियो चिंदियो करीन. गोळीचा आवाज. काय काय झाला? गोळीचा आवाज? आणखीन काहीच नाही येणार आवाज. अण्णा वय खय जातास? खय म्हणजे काय? काय झालं तर बघू खोया ना. काय गरज नाही जाऊची. कोणाचा जीव घेतात ना तर घेऊ दे. तुम्ही झोपा गप. खूप लागला काय तू का? हा, अण्णा कसे असत माहित आणतो का? माहिती आहे. मनात नको जाऊ. झोपा. अहो असे काय करतात?
वर काय झाला? काय माहिती नाही काय झालं. मगाशी मी अण्णांच्या खोलीत जाऊन बंदूक ठेवून आलो तेव्हा ते अण्णा झोपले होते. मग हे तो बंदुकीचा आवाज हेंका बरं गोळ्या चालवचो हुरूप येता कधी पण. आता हे मागे किती गेले? बंदूक घेऊन कोणाक मारतात? एकदाच काय त्या सगळ्यांका खपवचा सारखं सारखं त्यांका आणि आमका त्रास किती देतात. गप गो दत्ता, बघ जा रे काय झालं आता. होय तुम्ही किती जातास? तुमच्यान काय होणार हा? म्हणजे तू जातस? मी किती जाव? माधव भाऊजी असत ना ते जातील. मी होय. अहो तुम्हीच म्हणत होतास ना की अण्णांच्या नजरेक नजर भिडवलास तेव्हा अण्णा शांत झाले. तुम्हीच काय तर करा. ह्यांच्यान काय होचा नाही करशाल ना तर तुम्हीच काय तर करशाल. अगं पण माधवा जा रे बाबा. अगं ते एकदाच होतं सगळं. अण्णा माझं सारखं सारखं ऐकणार आहेत का? हा माधवा चल आपण दोघं जाऊ. हा हा ये असं समोर ये पुढे ये. दत्ता अण्णा काय झाला? गोळे कशाला? अण्णा जनावर दिसला काय? हा कोण होता? असं पुढे ये. अण्णा कोणच नाही ते सर. हो कोणच नाही आहे हाय सर. पांडू असं अण्णा ती गेली. पांढऱ्या साडीवाली बाई गेली ती. असे असे कॅस असे असे मोठे होते. अशी 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 बघत होती ती की करून हसत होती. तो नाही दिसला. गेली ती गेली. गेली. पांडू कोण दिसलं तुला? ती दिसली पांढऱ्या साडीवाली बाई. पांढऱ्या साडीतली बाई दिसली? हा काय बोलली? बोलली काय नाही बोलली. गेली ती. गेली? कैसर गेली? झाडावर गेली. हा झाडावर. माधवा तू काय ते नाटक लागलं? चला हे खुळ्या गप झोप चल. झाडा हा माका माहित हा सगळं माहित माका. झाडावर असतस ना? हा होय ना. घरात येऊचा ना तुका? माका माहित घराकडे येऊचा. अशी होती. हा असे असे मोठे क्यास होते.
असे असे डोळे होते, अशी वर बघत होती. पांढरी साडी होती. हा अशी पिदी पिदी हसत होती. हा ना हे बघा, हीच ती. हा अशी अशी बघत होती. पांढऱ्या साडीतली हीच ती. हीच होती. पुसल्याने, हा अंगाने पुसल्याने येऊचा परत येऊचा ये राम त्यास. रघु काका, पैसे विधी करूक सांगितलेला ना तुम्ही. आता तुझे सगळे अडचणी दूर होती. आणखी काय लागल्या तर सांगा. अरे नारळ आणि हाडूक सांगलेले ते. हे काय आणले पिशेत भरून. हा हे त्याच्यावर. पण मी काय म्हणतोय, विधी कधी करताला. मी विधी करतोय, पण ते तुका बघीसारखे नाही असत. विधी झाले का तुका सांगतोय. आता तू घराकडे जा. रघुवा कानू, काय रे, बरा झाला येळेतील येतो मी. हा कसली येळ. तुम्ही पैशांचा बोलला होता असता माका. कसले पैसे. हो असं काय माझ्या कामाचे. हा हा अजून काम जाऊचा. हो पण माका आता पैशांची जरा जास्त गरज असता ना. हा कसली गरज. घरात कोण नाही तुझ्या. गावात जेवण मिळता. ह्या वय पैसे. एक काम कर, हे नारळ आणि लिंबा घेऊन जा. ही कडे काय मिळता का बघ. हो असा काय करतो रघुवा कानू तुम्ही. हा नाही म्हणून सांगले मा, नंतर येळ येत तेव्हा दितय. हो पण येळेक नाही मिळालं तर उपयोग काय. हा आणि माका जर तुम्ही पैसे नाही देत असाल ना, तर मी पण तुमची कामं करूच आहे. नाही हा माझ्याच्यान तुमच्या मनासारखा वागून नाही जमूचा. माझा काय तर बघेन मी. वय बघेन मी. नानू असंच इलो होतंय मी. हा आता निघतंय कामं असत जरा माझी. हा येते मी. काय म्हणतो त्यांना. ह्या काय काम करूचा. कसला काम. माधवाक दिसलेली पांढऱ्या साडीतली बाई माका पण दिसली. तुका सांगतोस काय. थांब आधी. ती काय पाठ सोडणार नाही वाटता. कोण हा आता कळूक वया. तुझ्यापर्यंत तिचा बंदोबस्त कर, नाहीतर मी तुझा बंदोबस्त करेन. नाही मी बंदोबस्त करतोय, पण तोंड दिसला काय. नाही तोंड दिसाक नाही, पण दिसला असता तर शोभा हा याची खत्री पटली असती. जे तोंड दिसला असता तर शोभा असल्याची खात्री झाली असती. जे शोभाक